तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। आम्ही भगवान शिवाचे उपासक आहोत, विषही पितो आणि तरीही जिवंत राहतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते। या वक्तव्यातील शब्दांमागे त्यांचा उद्देश अत्यंत महत्त्वाचा होता। ते राज्यातील जनतेला कमी शब्दात खूप काही सांगू इच्छित होते। 2014 साली मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, ज्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा होता। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला। उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी अभ्यासाविना विचार न करता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। मात्र मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली। त्यांनी सारथी संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक कर्ज योजनांसारख्या विविध योजनांचा लाभ दिला। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्नही केला। तरी सुद्धा उपोषणकर्ते जरांगे यांच्या वक्तव्यांवर महाराष्ट्रातील जनतेला आपली मते होती, जी वेगळी सांगायची गरज नाही। 2022 साली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांनी राज्याच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले। विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, परंतु फडणवीस यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांनी निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने काम करण्याचे आश्वासन दिले होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले।